आज आपल्याला पोलिसांनी या ठिकाणी आणलं आहे. खरं तर आपण मुंबईकडे निघाला होतो. काय नेमकं प्रकरण आहे? आम्ही राज्याचे मुख्यमंत्री जे बहिणींचे लाडके भाऊ आहेत म्हणून ह्या रिंग रोड बाधित शेतकरी महिला या आज नाशिक ते मुंबई पायी मोर्चा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 28 तारखेला वर्षा निवासस्थानी रक्षाबंधन करत या शेतकरी देशामध्ये शेतकरीच उपोषणाला बसतोय, शेतकरीच बेघर होतोय आणि त्यांची घरे वाचवावी, आमच्या लाडक्या बहिणीचे घरं वाचवा, विहिरी वाचवा, आमच्या जमिनीचं चुकलेली अलाइनमेंट सुधारावा आणि योग्य मोबदला शेतीला द्या. हायवे नंबर 29 मधील शेतकऱ्यांचे जे मोफत भूसंपादन तुम्ही करताय जबरदस्ती, तर ते भूसंपादन थांबवा, त्यांचे अवॉर्ड जाहीर करा. या सगळ्या मागण्यांसाठी आम्ही पायी संविधानिक पद्धतीने जात असताना मुंबई पोलिसांनी आमची परमिशन नाकारल्यामुळे नाशिक पोलिसांनी आम्हाला या ठिकाणी डिटेन केलंय. रात्रीचे 10 वाजले. आमच्या सगळ्या महिला शेतकरी असतील, हे सगळे शेतकरी असतील, आज रस्त्यावर बसून आहेत. अहो, आम्ही जगाला जगवणारा शेतकरी आज रस्त्यावर जर असा वाऱ्यावर बसत असेल आणि त्याच्याकडे जर साफ दुर्लक्ष करत असेल कोणत्या गोष्टीसाठी, तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमची भेट व्हावी आणि आमची त्यांच्यासोबत चर्चा घडून आणावी. त्या चर्चेमध्ये नाशिक जिल्हाधिकारी असतील, MSIDCचे अधिकारी असतील, संबंधित मंत्री असतील, जे नव्यानं पालकमंत्री या नाशिक जिल्ह्याचे गिरीश महाजन झाले, त्यांना आम्ही वारंवार सांगतोय की मुख्यमंत्र्यांसोबत आमची बैठक घडून आणा. ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी बैठक झाली तेव्हा आश्वासन दिलं होतं का पुढील बैठकीमध्ये या रिंग रोडच्या संदर्भात अंतिम निर्णय घेऊ. मग ती बैठक का होत नाही? एकीकडे एक्कम आणि त्या संदर्भात अधिकाऱ्यांना बाजूला केल्या जाते आणि त्याच अलाइनमेंटवर तुम्ही काम करताय, म्हणजे अधिकाऱ्यांना चुकीचं तुम्ही ठरवताय आणि त्या अलाइनमेंटवर कामही तुम्हीच करताय. हे काय बरोबर नाहीये. मग या सगळ्या गोष्टीचे पुरावे घेऊन आम्ही त्या ठिकाणी त्या अलाइनमेंटच्या माध्यमाच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी जात असताना आम्हाला या ठिकाणी अडवणं हे कोणत्या कायद्यात आहे? आम्ही गाड्यांनी परमिशन मागितली, देत नाही. आम्ही रेल्वेने जातोय, परमिशन देत नाही. आम्ही पायी जायची परमिशन मागवतो, देत नाही. अहो, मग लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याची पद्धत तरी काय, ही तरी मुंबई पोलिसांनी आम्हाला सांगावी. आणि मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी जर आम्हाला असं रात्रभर रस्त्यावर बसावं लागत असेल, सातत्यानं आंदोलन करावं लागत असेल, तर याच्यापेक्षा मोठं दुर्दैव कुंभमेळा मंत्री, कुंभनिद्रिस्त झोपलेले गिरीश भाऊ, हे काही योग्य होणार नाही. आमचा ठाम निर्णय आहे, जोपर्यंत मुख्यमंत्र्यांची बैठक होणार नाही तोपर्यंत आम्ही इथलं स्थान सोडणार नाही. काय नेमकं म्हणणं काय मुख्यमंत्र्यांची भेटीनंतर काय आश्वासन, लेखी स्वरूपाचं पत्र किंवा फोन कॉल काय ऑलरेडी भेटीगाठी झालेल्या होत्या? आश्वासन मुख्यमंत्र्यांसोबत आमची बैठक झाली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पुढील 10 दिवसामध्ये सगळ्या अधिकारी आणि शेतकऱ्यांची एकत्रित बैठक घेऊ, सगळ्यांचं म्हणणं ऐकू. परंतु त्याच्यानंतर इकडं काय अधिकाऱ्यांना टेन्शन आले, कारण यांनी चुकीची कामं केलेली आहे, भ्रष्टाचार केलेला आहे, चुकीची अलाइनमेंट केलेली आहे आणि 29 नंबर हायवेमध्ये यांनी मोफत फुकट जमीन यांना पाहिजे म्हणून मुख्यमंत्र्यांसोबत आमची पुढची बैठक होऊ दिली नाही. ती बैठक व्हावी याच्यासाठी हा आंदोलनाचा पवित्रा आम्ही घेतलेला आहे. काय सांगता? ज्या पद्धतीने आता तरुण भाऊंनी माहिती सांगितली की मुख्यमंत्री महोदयांची जेव्हा बैठक झाली, स्वतः मुख्यमंत्र्यांनी सर्व समजून घेतलं आणि त्यावेळेसच सांगितलं होतं की अलाइनमेंट का बदलत नाही, असं MSIDCला त्यांनी प्रश्न विचारला होता. आणि त्यावेळेस गिरीश महाजन त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि सर्व अधिकाऱ्यांना त्वरित बोलवा, एक बैठक करा. अशा प्रकारचं त्यांनी आदेश दिलेला असताना गेले 10 दिवस उलटून गेले तरी बैठक का होत नाही, हा खरा प्रश्न आहे. मुख्यमंत्री महोदयांपर्यंत शेतकऱ्यांच्या व्यथा पोहोचू दिल्या जात नाही. हे काही कटकारस्थान आपल्या जिल्ह्याचे प्रशासन करतं का, हा खरा मनातला प्रश्न आहे. कारण ही जबाबदारी गिरीश महाजन साहेबांवरती होती. त्यांनी ही बैठकीचं नियोजन करून शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावायला पाहिजे होता. आणि या संविधानिक पद्धतीने पायी निघताना सुद्धा जर मोर्चा जाऊ देत नसतील तर देशामध्ये कोणत्या प्रकारचं आंदोलन शेतकऱ्यांनी करावं हे सरकारने आता जाहीर करावं असं मला वाटतं. कारण संविधानिक पद्धतीने जे आंदोलन आहेत ते सर्व शेतकऱ्यांनी केलेत. आमरण उपोषण करावं लागलं मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी, आता परत मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी पायी जावं लागतंय. ते पायी तिथं येऊ दिलं जात नाही. मग शेतकऱ्यांनी काय केलं की जेव्हा मुख्यमंत्री भेटतील आणि या सर्व शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागतील, हा खरा प्रश्न आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या या प्रश्नावरती त्वरित दखल घेतली पाहिजे आणि मुख्यमंत्री महोदयांनी त्वरित बैठकीचं आयोजन करून हा प्रश्न मार्गी लावावा. तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाहीत, हा संकल्प आजच्या सर्व मोर्चेकऱ्यांनी आम्ही केलेला आहे. आता एवढ्यात करण भाऊ असं म्हणाले की हे जे सरकार आहे हे हिंदुत्ववादी आहे का, असं आम्हाला त्यांना असं म्हणायचं होतं की हा जे हिंदू आहे बोलू का? या इकडे लावा.
तुम्ही या आंदोलनामध्ये सहभागी झाला आहात लहान बाळाला घेऊन, काय नेमकी मागणी? आम्ही खूप दिवसापासून सरकारला हीच रिक्वेस्ट करतोय की आमचा रिंग रोडला विरोध नाहीच आहे. रिंग रोड व्हावा आणि लोकांच्या कल्याणासाठी जे प्रोजेक्ट तुम्ही आखताय ते करावे, आमची सगळ्यांची मागणी आहे. पण तुम्ही आज शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देऊन तुमचे जे प्रोजेक्ट करताय याला आमचा एल्गार आहे. आमची एवढीच मागणी की तुम्ही जो आमचा रिंग रोड प्रोजेक्ट करताय याला शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहे, जे रेट आहे ते व्यवस्थित द्याव्या आणि ज्या अलाइनमेंट चुकीच्या आहे त्या अलाइनमेंट जिथे शेतकऱ्यांच्या घरांवर जात आहे या तुम्ही बदलून टाकाव्या. आणि मागे पण आम्ही उपोषण केलं होतं. उपोषणातून आम्हाला फक्त एवढं त्यांनी आश्वासन दिलं की आम्ही हे करतो ते करतो. आमच्या मागण्या मान्य करण्याकरता त्यांनी आम्हाला दिलासा दिला की आम्ही हे करू. आमचा विश्वास संपादन केला, आम्हाला आमचं उपोषण सोडायला लावलं आणि त्या उपोषणावरनं आज त्यांनी आम्हाला परत इथे रस्त्यावर उतरायला लावलंय. आज आम्ही आमचे लहान लहान पोरं इथं घेऊन उतरतोय आणि शेती गेली तर आमचं पुढच्या भविष्याचं काय किंवा आमच्या पुढच्या पिढीचं काय, याच्यासाठी सरकारला एवढीच मागणी आहे की आमच्या मागण्या त्यांनी लवकरात लवकर पूर्ण कराव्या. आणि सरकारला मी एवढंच सांगू शकते की जर सरकारला असं वाटत असेल की शेतकऱ्यांचा अंत बघितल्यानंतर शेतकरी कुठेतरी ऐकतील तर संयमाने जी भूमिका शेतकरी घेताय, कदाचित हाच एवढ्या लोकांच्या संख्येने आज शेतकरी इथे, तर कदाचित उद्या जास्त संख्येने शेतकरी जर रस्त्यावर उतरले तर सरकारला ते न झेपणार असेल. तर सरकारला माझी एवढीच मागणी आहे की जे आंदोलन शांततेत होतंय तर तुम्ही शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या आणि हे आंदोलन इथेच संपून टाकावं. इथे लाव. काय सांगणार मोर्चामध्ये सहभागी झाला? आम्ही या मोर्चामध्ये सहभागी झालेलो आहे. जे वेळोवेळी आम्ही 6 महिन्यापासून जे वेळोवेळी उपोषण आंदोलन जे आम्ही करतोय त्याच्यानंतर कुठलाही निर्णय लागत नाहीये. आमच्या कुठल्याच मागण्या मान्य केल्या जात नाहीये. उपोषणानंतर फक्त आम्हाला आतापर्यंत कोरडे आश्वासनं दिले गेलेले, कुठलाच काही निर्णय दिलेला नाहीये. आणि जे भूसंपादन आहे ते जबरदस्तीनं करू पाहते शासन. मागच्या उपोषणानंतर जे मुख्यमंत्र्यांशी आमची शिष्टमंडळाची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेली बैठक ही सकारात्मक झालेली. ती बैठक जर सकारात्मक आहे, जर स्वतः देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं आहे की ही अलाइनमेंट चेंज करा, तर मग या अधिकाऱ्यांना नेमका प्रॉब्लेम काय आहे, कलेक्टर साहेबांचा नेमका प्रॉब्लेम काय आहे, गिरीश महाजनांचा नेमका प्रॉब्लेम काय हे आम्हाला समजत नाही. कारण ही चूक, आमचं दुसरं काहीच म्हणणं नाही. आमचा या रिंग रोडला कुठल्याही प्रकारचा विरोध नाहीये. तुम्ही प्रगती करा, रिंग रोड करा, पण चुकीच्या पद्धतीनं झालेली जी अलाइनमेंट आहे त्या अलाइनमेंटला आमचा विरोध आहे. ती अलाइनमेंट चेंज करून नवीन सुधारित अलाइनमेंट तुम्ही द्या. जिथे रेट कमी आहे तिथं सर्वोत्तम जी खरेदी आहे त्या खरेदीचा रेट तुम्ही लावा. अगदी कवडीमोल किमतीमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी तुम्ही घेताय. ज्या रेटमध्ये तुमचा महिन्याचा किराणा सुद्धा सुटणार नाही त्या रेटमध्ये तेवढी किंमत आम्हाला आमच्या जमिनींची मिळते. आमचा ह्या रिंग रोडला कुठल्याही प्रकारचं आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही योग्य मोबदला द्या. ते करीत नसून उलट शासन, कलेक्टर असेल, प्रांत असेल, ते बळजबरीने आमच्या जमिनी घेऊ पाहते किंवा शेतकऱ्यावर दबाव आणते. तुम्ही जर जमिनी खरेदी नाही दिल्या तर आम्ही तुमच्यावर कारवाई करू, तुमचा 25% मोबदला दिला जाणार नाही, अशा पद्धतीनं दबाव आणला जातोय. तर आज आम्ही जे सकाळी 12-12:30 वाजता जे इथं जमलो, आम्हाला धड गाडीने पण ते येऊ देत नाहीये. मागच्या वेळेस आम्ही निघालो, आम्हाला जाऊ दिलं नाही, मुख्यमंत्री साहेबांची भेट झाली नाही. आता आम्ही जे आज निघालो होतो ते कुठल्याही प्रकारचं आंदोलन वगैरे डोक्यात नव्हतं. जे 28 तारखेला रक्षाबंधनाचा जो कार्यक्रम आहे, आमचं एवढंच म्हणणं होतं की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेब यांनी जर आम्हाला लाडक्या बहिणी मानले तर आम्हाला त्यांना आमच्या लाडक्या भावांना फक्त राखी बांधायची होती. आणि आम्ही त्यांना आव्हान करतोय
की आमचे घर वाचवा, शेती वाचवा. आम्ही भूमिहीन होतोय, घरहीन होतोय. आमचं दुसरं काहीच म्हणणं नाहीये. तुम्ही योग्य अलाइनमेंट द्या, योग्य निर्णय घ्या. आमचा कुठल्याही प्रकारचा विरोध नाहीये. आणि गिरीश महाजन साहेबांनी एवढं मात्र लक्षात ठेवा, जर चुकीच्या पद्धतीनं शेतकऱ्यांवर अन्याय करून जर ते आमच्या जमिनी भूसंपादन करू पाहत असतील तर आम्ही 1 इंच सुद्धा जमीन खरेदी होऊ देणार नाही. त्यांना आम्ही आमच्या बांधावर सुद्धा उभं करणार नाही. आणि इथं जेवढ्या संख्येने ह्या महिला, याच्या 4 पटीने अजून उद्या महिला इथं राहतील या उपोषणामध्ये, आंदोलनामध्ये. त्यांनी जर आम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट होऊ दिली नाही तर याच्यापेक्षाही अजून तीव्र आंदोलन त्यांना बघायला मिळेल. इथून एकही महिला घरी जाणार नाही जोपर्यंत न्याय मिळत नाही, आमच्या मागण्या मान्य होत नाही.